MIM मध्ये मोठा राडा झालाय। मुस्लिम कार्यकर्त्यांनीच MIM चे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला केलाय। नेमका हा राडा कशामुळे झालाय आणि जलील यांच्यावर मुस्लिम का चिडलेत पाहूयात या विशेष रिपोर्ट मधून। उन लोग ने गाली दे के ये मारे हम लोगों को। जो जनता चुनती है वो जनता फिर गिराना भी जानती है। ही दृश्य बिहार मधली नाहीत, तर ही दृश्य आहेत छत्रपती संभाजीनगर मधली। MIM ची मूळ वोट बँक असलेल्या मुस्लिम समाजातल्या नागरिकांनी थेट MIM चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला चढवला। एवढंच नाही तर जलीलांना मारहाण करण्याचाही प्रयत्न झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा झालाय। मात्र या संघर्षाची ठिणगी पडली ती माजी खासदार जलील यांच्या पदयात्रेवेळी। इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM च्या उमेदवारांसाठी पदयात्रा काढली। याच पदयात्रेला MIM च्या नाराज गटानं काळे झेंडे दाखवले। यानंतर जलील यांना अडवण्याचा प्रयत्न झाला। दोन्ही गट आमने सामने आल्यानंतर तिथंच वादाची ठिणगी पडली आणि जलील यांच्या समोरच हमरी तुमरीचं रूपांतर राड्यामध्ये झालं। यानंतर उमेदवारी न मिळालेल्या गटाच्या नाराज कार्यकर्त्यांनी थेट जलील यांच्या गाडीवर हल्ला केला। की आम्ही मारहाण केली नाही, आमच्या समर्थकांनी मारहाण केली नाही, तर इथल्या लोकांनी मारहाण केली आहे। लोक हल्ला करतायत, लोक विरोध करतायत, आम्ही करत नाही, कारण लोकांना पाहिजे तो उमेदवार ते देत नाहीत। एवढंच नाही तर जलील यांचे कार्यकर्ते महिलांविषयी अश्लील वक्तव्य करत असल्यामुळेच हा हल्ला झाल्याचं स्थानिकांनी म्हटलंय। जो इम्तियाज जलील खासदार रह चुके, वो हमने हमारा जो एक सीट चुन के हमारा एक आया हुआ है हबीब कुरैशी घर वाली, तो उनका रोज जान के वो हमारे कार्यकर्ता के आंगों पे गाड़ियाँ डाल रहे और गलत हमारे कार्यकर्ता को गलत बोल रहे। तो वो हिसाब से कार्यकर्ता है उनके और हमारे सामने भिड़ गए। उसके अंदर उनकी गलती है, वो तो खासदार रहे, उन्होंने उनको तो सबों ने वोट मारे हुए ना। दुसरीकडे इम्तियाज जलील यांनी या हल्ल्याबाबत भाजपचे पशुसंवर्धन मंत्री अतुल सावे आणि शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर आरोप केलेत, तर शिरसाटांनी हे आरोप फिटावून लावले। ये जो गुंडे हैं ये वही लोग हैं जो लोकसभा और विधानसभा के अंदर अतुल सावे और संजय सिरसाट के बोलने के ऊपर ये सारा खेल खेल रहे थे। ये सारा खेल जो है उन्हें ऐसा लगता है कि सत्ताधारी पक्ष का हमारे पास समर्थन है तो हम पुलिस प्रशासन सबको अपनी जेब में रखेंगे और सड़क के ऊपर आकर गुंडागर्दी करेंगे करके। हाँ, तो ये सब चीज़ें जो है हम पुलिस के ऊपर छोड़ रहे हैं। पुलिस ने इसको अच्छे तरीके से हैंडल करे और अगर नहीं करती है तो फिर आगे की कार्रवाई हम देखेंगे। जे कार्यकर्त्यांनी हल्ला केला ना, त्यांनी यासाठी केलंय की याच्यासाठी जीवाला जीव देणारे ते कार्यकर्ते होते, परंतु पैसे घेऊन तिकीट विकले, त्या कार्यकर्त्याला देशी धडू लावलं आणि त्याचा संताप ते व्यक्त करतायत। म्हणून जशी करणी वैसी भरणी हे आज इम्तियाज जलीलला पाहायला मिळालेलं। जो शेर आहे रे शेर आहे म्हणायचा ना, त्या शेर आहे आता पळावं लागतंय आणि जनता मेरे साथ है असं म्हणणारा किंवा आवाज असा वाढून बोलणारा आज शेपूट घालून पळताना हे सगळं महाराष्ट्रातील जनता पाहते। खरं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जलील यांनी MIM च्या 22 विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं। त्यानंतर मुस्लिम समाजाचे नाराज कार्यकर्ते काँग्रेसमध्ये गेले। तिथूनच हा संघर्ष पेटल्याचं म्हटलं जातंय। मात्र MIM मधील या नाराजीचा परिणाम निश्चितच मतांवर होणार आहे। मतविभागणी होऊन शिवसेनेला फायदा होण्याची शक्यता आहे। ज्या मुस्लिम समाजानं जलील यांना डोक्यावर घेतलं तोच मुस्लिम समाज जलील यांच्या गाडीवर हल्ला करतोय। मात्र पुरोगामी महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढत नेत्यांवर हल्ले व्हायला लागले तर ही चिंतेची बाब आहे। माधव सावरगावेसह ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, छत्रपती संभाजीनगर।